मुकुंद मुरारी राम कृष्ण हरे 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 मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी 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 हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय गुरु झेंडूजी जी महाराज की जय गुरु मुकुंद महाराज की जय गुरु सखाराम महाराज की जय संतन की जय सोमेश्वर भगवान की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च करतारो वन्दे वाणि विनायको जन्मादस्य त्वन्वयादितरते चार्चेषु विघ्नेश्वरात् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूरया तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धम्ना स्वेन सदा निरस्सकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रोन्मूलनं श्रीमद्भागवते मामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्यो हृद्यवर्जितेऽत्र कृतिभिः निगमकल्पतरोगलितं पदं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरो रसिका भुविभावक यं प्रवचन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनिदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी अदत्रे जननी देवांची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो
दास पायांचा आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनासी नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चाहं यदेतश्च यो वशिष्येत स्वस्म्यं ऋतीर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमहं यथा महान्ति भूतानि भूतेषु च वचेष्वं प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वम् एतावदेव जिज्ञास्य तत्त्वं जिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय। कामतापसांचा उघड वैरी मन जिंकोने नेत्या ते मारी जे गुंतले चिदाकारी त्याचे तोडरी अनंग रुळत बुधेंद्रियाचा स्वभाव अक्षर तव ध्यान बढे साचार क्षरी प्रगटे अक्षर क्षराक्षर नुरवनी तेथे ज्ञान कर्मेंद्रिये दाही अपरावे मनते ठाई या परी उभेंद्रिये पाही जिंतोनी दृढेही तो जाहला। ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चालू असलेली ही चतुश्लोकी भागवताची सेवा क्रमप्राप्त विषयाचा विचार करत असताना कथेचं अनुसंधान घेत असताना काल आपण शुकदेवांची दाखल्याने नाथ महाराजांनी जोपर्यंत अंतकरणामध्ये काम आहे तोपर्यंत तप साध्य होत नाही आणि काम हा तापस लोकांचा कोण आहे, वैरी आहे आणि म्हणून त्या कामावर विजय मिळवणं चित्त जर आपलं विचलित असेल तर मनुष्य कामावर विजय मिळवू शकत नाही किंवा चित्तामध्ये जर काम असेल तर चित्त स्थिर होऊ शकत नाही आणि त्याला तप साधल्या जात नाही आणि असे चित्तातलं काम निघून गेला ज्याने कामावर विजय मिळवला, चित्त स्थिर केलं आणि तपामध्ये चित्त स्वरूपामध्ये स्थिर केलं आणि अशा त्याच्या ठिकाणी मग काम क्रोधाधिक विकार निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली तरीही सुद्धा त्याच्या चित्त विचलित होत नाही। अशा प्रकारचं उदाहरण म्हणून नाथ महाराजांनी काल सांगितलं। आपण 2 दिवस त्याचा प्रविस्तराने विचार केला। देखो निरंभेचा साटोप शोकापोटी नुखे नुठे कंदरप ज्याचे हृदय नुठे काम संकल्प तो निर्विकल्प सर्वार्थी। सर्वपणे निर्विकल्प अवस्था त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होते। योगसूत्रामध्ये समाधीचे 2 प्रकार सांगितले, सविकल्प समाधी आणि एक निर्विकल्प समाधी। सविकल्प समाधीचं उत्थान नव्हतं पण निर्विकल्प समाधी काही कारणाने निर्विकल्प समाधी हा श्रेष्ठ प्रकारचा समाधी योगशास्त्रामध्ये मानला गेला। योगशास्त्रातले पराकोटीचं शेवटचं साध्य म्हणजे निर्विकल्प प्रकारची समाधी आहे आणि ती चित्ताच्या निरोधाने आपल्याला प्राप्त होते। म्हणून योगसूत्राचं सूत्र, योगसूत्रामध्ये सूत्रच पातंजल मुनींनी टाकलेलं आहे, योग चित्त वृत्ती निरोधः। चित्ताची वृत्तीचा निरोध करणे हाच योग आहे आणि तोच योगाची पराकाष्ठा म्हणजे त्या योगाची त्या चित्तवृत्ती निरोधाचा शेवटची गती
ती परमगती म्हणजेच त्यामध्ये समाधी आणि तीही निर्विकल्प समाधी आणि त्या समाधीला त्या अशी समाधीला साधल्या जाते असा चित्तवृत्तीचा निरोध ज्याच्या जीवनामध्ये साधन घडलं त्याच्या जीवनातला तप काम हा निघून जातो आणि त्याच्यासाठी मग कितीही प्रयत्न केला तरी त्याला दुसरा खटाटोप रंभेचा खटाटोप सुद्धा शुकाचार्यांच्या समोर चालला नाही आणि म्हणून नाथ महाराज सिद्धांत सांगतात काम तापसाचा उघड वैरी मन तो निर्विकल्प सर्वादी काम जिंकोनी त्या ते मारी मन जिंकोनी त्या ते मारी काम तापस लोकांचा वैरी जरी असला तरी सुद्धा नाथ महाराज उपाय सांगतात मन जिंकोनी त्या ते मारी त्याला जर जिंकायचं असेल मनावर विजय त्याच्यावर जर कामावर जर विजय मिळवायचा असेल तर पहिल्यांदा मनाला आपण ताब्यात घेतलं पाहिजे मनाला आपल्या वश केलं पाहिजे आणि मनाला जर ताब्यात घेतलं तर तो त्या ज्याच्यामध्ये जे गुंतलेची दाकारी त्या मनाला ताब्यात कसं घेता येईल तर त्याला मनात ताब्यात घेण्यासाठी एकच आहे त्याची वृत्ती जी आहे त्याची गती जी आहे संकल्प विकल्प जे आहे ते प्रपंचाविषयी पंचविषयाविषयी न करता पंचविषयाच्या पलीकडं पंचकोशाच्या पलीकडं पंचमहाभूताच्याही पलीकडं असणारं जे तत्व आहे परब्रह्म तत्व त्या परब्रह्म तत्वामध्ये चित स्वरूपामध्ये त्या मनाला गुंतवावं आणि त्या चित स्वरूपामध्ये जर मन गुंतलं तर पुन्हा दुसरीकडं परत जायला तयार नाही ओ जो ज्याचं दररोज अमृताचं पान आहे तो भातावरचं पाणी पिणार आहे का वरणारचं पाणी त्याला आवडणार आहे काय नाही जो रोज एसीच्या गाडीतून फिरतो तो सायकलच्या प्रवासाला मानवेल काय मोटरसायकलच्या प्रवासानं जायची तयारी ठेवेल काय नाही कारण ज्याला अमृताचं जीवन ज्याचं चित्त जर परब्रह्म स्वरूपामध्ये जर प्राप्त स्थिर झालं तर तिथून दुसरीकडे जाणारच नाही तुकोबरा अनुभव सांगतात आता कोठे धावे मन तुमचे चरण देखली भाग गेला क्षीण गेला आता कोठे परत तेच ना वृत्ती माघारी येणे सोसे मन झाले हवा भरी परत माघारी येत नाही देवाच्या चरणावर याचं कारण आहे पंचविषयामध्ये पण जर गुंतत नाही त्याच्यामध्ये अटकलंय ते एकामागून एक विषय पाहत असते त्या विषयाचं सेवन करत असते कधी त्याला वाटतं स्पर्शात सुख असेल कधी वाटतं त्याला रसात सुख असेल कधी वाटतं त्याला शब्दात सुख असेल कधी वाटतं त्याला गंधात सुख असेल कधी वाटतं त्याला शब्दात सुख असेल परंतु या पंचविषयामध्ये सुख त्याला कुठंच मिळत नाही म्हणून ते असं अस्थिर झालेलं असतं परंतु याचं कारण की पंचविषय सुद्धा स्थिर नाही आणि जे स्थिर आहे ते परमात्म तत्व आहे तुझ विन काही स्थिर नाही ऐसे नाही तुकोबरा म्हणतात की देवा तुझ्याशिवाय त्या परमात्म्याशिवाय जगतामध्ये स्थिर राहणारं दुसरं काहीच नाही आणि म्हणून ते मन एकदा या परमात्म्यामध्ये गुंतलं की पुन्हा दुसरीकडे जायला तयार नाही म्हणून तुकोबरा नाथ महाराज सुद्धा सांगतात की त्या कामावर जर विजय करायचा असेल कारण या कामाचा पहिला जर ठिकाणा पाडावा जर कुठं असेल तर इंद्रियावर आहे आणि ते राहता मनात आणि त्या मनावर नेमकं मन जर जिंकलं तर त्याचे प्रधान त्याचे त्या म्हणजे मन हा राजा आहे त्याचे प्रधान इंद्रिय आहे राजा हातात आला की प्रधान आपोआप आले प्रजा आपोआप आपली होते आणि मग कामक्रोधाचं काय चालणार म्हणून त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी त्या मनावर जिंकणं गरजेचं आहे आणि ते गुंतले चिदाकारी त्याचे तोडरी अनंग रुळत ते मन परमात्म्याच्या चरणी जर असलं तर त्याचे तोडरी अनंग रुळत मग तो परमात्मा अनंग शरीर ते मन अनंग अनंग म्हणजे अंग रहित जे आहे ज्याला अंग नाही म्हणजे शरीर नाही असा निराकार असणारं जे मन आहे त्या मनात तोडरी रुळतं म्हणजे एक प्रकारची बेडी तोडरी म्हणजे एक प्रकारची बेडी किंवा तो दागिना जरी असला तरी बेडीचा प्रकार असा पायाला बंधन बदलत पडतं त्या प्रकारचं डेरिया त्या तो अनंग जरी असला शरीर रहित जरी असला तरी त्याला सुद्धा काय बसते एक
बंधन बसतं, चिद स्वरूपामध्ये गुंतून गेलं. कारण या मनाचा एक स्वभाव आहे. ज्ञानोबा सांगतात, या मनाचे एक निके जो देखल्या ठाया ते सुखी म्हणून अनुभव सुख देईतच जायचे. ज्ञानोबा म्हणतात म्हणून त्याला अनुभव, परमात्म्याचा जो अनुभव आहे, आत्मस्वरूपाचा ठिकाणाचा जो अनुभव आहे, तो जर त्याला दिला तर तो त्याच्या स्थिर होतो. आणि म्हणून परमात्म्या त्या मन देखल्या ठाया ते सोके म्हणजे त्या ठिकाणावर तो गुंतून राहतो. पण कुठपर्यंत गुंतून राहतं? ओ झाडावर पक्षी कुठपर्यंत राहतात? झाडावर घरटं करून पक्षी कुठपर्यंत राहतात? त्या झाडाला आग लागत नाही, काही संकट येत नाही तोपर्यंत. त्या झाडाला जर आग लागायला लागली, त्या झाडावर जर घात व्हायला लागला तर तिथं राहील का? ओ एखादा मनुष्य, परका गावचा मनुष्य पाहुणा म्हणून गावामध्ये येतो, त्या गावात कुठपर्यंत थांबतो? जोपर्यंत त्याच्या मनासारखं घडतं तोपर्यंत. तसं हे मन आहे. या मनाच्या मनासारखं जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत हा तिथं थांबत नाही. पंचविषयामध्ये जर गेला तर त्याच्या मनासारखं त्याला सुख मिळत नाही. मग याच्या मनासारखं सुख याला मिळणार कुठं? तर परमात्म्यामध्ये. कारण शुद्ध सत्वाच्याही पलीकडं असणारं हे परमात्म तत्व आहे. आणि शुद्ध सत्वाच्या मिलित अंशापासून बनलेलं हे चित्त आहे, हे मन आहे. आणि म्हणून त्याचं खरंच स्वरूपामध्ये कुठं आनंद आहे? परमात्म्यामध्ये. आणि तिथं जर गुंतलं तर ते दुसरीकडे आता जायला तयार नाही. कामावर सहज विजय होतो, असा इंद्रियाचा विजय. नाथ महाराजांनी पुढच्या इंद्रियाचा गुदेंद्रियाचा विषय सांगितला. गुदेंद्रियाचा स्वभाव अक्षर, तव ध्यान बडे साचार, करी प्रगट होय अक्षर, क्षराक्षर नुरवणी तेथे. नाथ महाराज म्हणतात गुदेंद्रियाचा स्वभाव जो आहे तो क्षरणारा आहे, म्हणजे मलमूत्राचा क्षर करणारा. पण तेच त्याच्यामध्ये ध्यान बळे साचार, ध्यान जर त्या परमात्म्याचं जर मनामध्ये लागलेलं असलं तर करी क्षरी प्रगट होय अक्षर. त्या अक्षरामध्ये सुद्धा अक्षर अशा परमात्म्याचं प्रागट्य होतं. आणि क्षराक्षर नुरवेची तेथे. तिथं मग एकदा अक्षराचं प्रागट्य झालं की शरत्वही जातं, अक्षरत्वही. आणि क्षराक्षराच्या पलीकडं जातं. म्हणून एक खेडी आहे, नाचत पंढरी जाऊ रे खेडिया, क्षराक्षरातीत पाहू रे. क्षराक्षरातीत असणारा जो परमात्मा आहे तो पांडुरंग परमात्मा आहे, आत्मस्वरूप आहे. अक्षराच्या मध्ये गीतेमध्ये दोन प्रकारचे पुरुष सांगितले. द्वाविव पुरुषो लोके, इमो पुरुषो दो लोके. कोण आहे? शरच्या अक्षरच. क्षर आहे आणि अक्षर आहे. परंतु हे परमात्मा जो आहे या क्षर आणि अक्षराच्या पलीकडचा आहे. तो कोण आहे? परमात्मा. पुरुषोत्तम असणारा जो परमात्मा आहे तो परमात्मा अक्षराच्या पलीकडचा आहे. आपण गीतेत 15वा अध्याय मुळामध्ये ज्ञानोबारांनी केलेलं चिंतन मुळामध्ये पाहून घ्या. त्याच्या पलीकडचा होऊन जातो. ज्ञान आणि कर्मेंद्रिय ही जी 10 इंद्रिय आहेत आणि यांचा प्रधान असणारा जो यांचा राजा असणारा जे मन आहे, त्या मनाला याच्या ठिकाणी जिंकून तो दृढ झालेला आहे. तपस्वी ब्रह्मदेवाचा तपाचा विचार चाललेला आहे. ब्रह्मदेवाने ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हे 10 जिंकलेले आहे. 11वे मन ते सुद्धा जिंकून तो आता याच देहामध्ये दृढ झालेला आहे. ज्ञान इन कर्मेंद्रिये पाही, 11वे मन ते ठाई, या परी उभेंद्रिया पाही, जिंतोनी दृढ देही झाला. ब्रह्मदेव याच्यामध्ये उभेंद्रियांना मनाच्या सगट जिंकलेला आहे. त्यांच्यावर विचार केलेला. कशाने जिंकलं? तर त्याचा निग्रह केला, दृढ निग्रह केला. आणि त्या दृढ निग्रहाने, शम आणि दमाने, नेमाने त्यांनी या सर्व इंद्रियावर विजय मिळवलेला. नाथ महाराज सांगतात अंतरिकार. हा विषय आपला मागे विस्ताराने झालेला असल्यामुळे फक्त आता नाथ महाराज हा मागच्या विषयाचा एक गोषावरा म्हणून, सारांश म्हणून आपल्यासमोर मागच्या कथेचं अनुसंधान राखत असताना आपल्यासमोर ठेवतात. अंतरी निग्रह दृढ केला, शम शब्दे तो वाखा निला, बाहेंद्रिया नेम केला,
तो दम बोलिला शास्त्रज्ञ. शास्त्रामध्ये दम ज्याला म्हणतात. काय आहे? अंतरी निग्रह दृढ केला. अंतरामध्ये मनामध्ये खूप प्रकारचा असा निग्रह केला मनाचा. शमतो शब्द वाका नेला. बाहेंद्रियासी नेम. बाहेंद्रियांना सुद्धा काय केलं? नेम केला. त्यांना आवरलं. त्यांना सांगितलं, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा रात्रंदिवस टीव्हीचं मुख. हे काय नाही का? बायकोचं मुख नाही नाही, पहा रात्र काय नाटमानंदा डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. परमात्म्याचं मुख पहा. लोक बायकोचंच तोंड पाहत बसता. काय त्या तोंडात आहे काय सांगा? परमात्म्याचं डोळ्याला इंद्रियाला वळण लावा. नेम लावला. तुका म्हणे माझा सकळ, तुका म्हणे जीव भाव काय सकळ इंद्रियांचा परमात्म्यामध्ये धाव घ्यायचा. तुका म्हणे जीव सकळ ही जीवभाव अनिक नको ठाव चिंतू याशी. प्रत्येक इंद्रियांना सांगितलं बाबा, जीवाभावाला सुद्धा जरा सांगितलं की आता दुसऱ्या ठिकाणावर जायचं नाही. सर्वेंद्रियांनी परमात्म्याचंच ध्यान करायचं. आणि तुकोबारा म्हणतात आमच्या बाबतीत ते जमलं. ती जमेची बाब ठरली. सकळ इंद्रिया मन हे प्रधान, तेही करी ध्यान विठोबाचे. आपलं काय आहे? सकळ इंद्रिया मन हे प्रधान, तेही करी ध्यान विषयाचे. पर संतांचं हृदय ज्यांचं चित्त इंद्रिय ताब्यात आहे, ज्यांनी इंद्रियांना नेम केला, मनाचा निग्रह केला, इंद्रियांचा निग्रह केला, शमदम ज्यांनी जीवनामध्ये साधला, त्याला ज्याने बाह्येंद्रियाचा नेम ज्याने केलेला आहे, नियमन ज्याने केलेला आहे, त्यालाच शास्त्रामध्ये शास्त्र सांगतात. शास्त्र जाणणारी माणसं त्याला दम म्हणतात. अशा प्रकारचा दम त्यांनी जिंकलेला आहे. त्या दमाने इंद्रिय दमन केलेला आहे. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाचं दमन, मनाचा निग्रह केलेला आहे. कशाच्या जोरावर, कशाच्या माध्यमातून याच्यावर जोरावर केला? तर याच्यासाठी एकच त्यांनी हृदयामध्ये संत कृपेतून विवेक जागवला. आणि विवेकाच्या माध्यमातून त्यांना वैराग्य प्राप्त झालं, पश्चाताप झाला. आणि त्या पश्चातापातून त्यांनी शमदम साधला. आणि शुद्ध अशा प्रकारचं, पवित्र अशा प्रकारचं तप त्यांनी जीवनामध्ये ब्रह्मदेवांनी साध्य केलं. नाथ महाराज सांगतात, हृदयाचे विवेक मिळे, वैराग्याचे अनुताप पडे, शमदमाचे निखडे, तप प्रांजळे दृढ केले. तप प्रांजळ शुद्ध अशा प्रकारचं तप दृढ केलेला शमदमाच्या माध्यमातून. परिते तप झाले कैसे, म्हणतात परिते तप झाले कैसे, लोक प्रकाश शे निज प्रकाशे, एवढी महिमा आली दसे, त्रैलोक्य भासे त्या तपा माझी. ते तप कसं झालं? कोणतं तप? ज्या तपाला विवेकाचा आधार आहे. हृदयामध्ये विवेक सतत, जे विवेकाचा दिवा सतत तेवत आहे. जसं ज्ञानोबा म्हणतात, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी मज हृदयी सद्गुरु, तेने तारुलो संसार पुरू. म्हणून विशेष अत्यादरो विवेकावरी. तो विवेकाचा दिवा सतत आहे. वैराग्याचा अग्नी प्रदीप्त झालेला आहे. आणि शमदमाचा दंड हातामध्ये घेऊन इंद्रियाचं दमन चालू आहे. आणि अशा प्रकारे तप झाल्यानंतर त्या तपानं काय झालं? लोकप्रकाशे निज प्रकाशे. लोकप्रकाशित निज प्रकाशे, आत्म्याच्या प्रकाशाने, स्वस्वरूपाच्या प्रकाशाने लोकप्रकाशित झाला. आणि एवढी महिमा आली जसे, त्रैलोक्य भास त्या तपा माझी. त्यानं महिमा प्राप्त झाला की त्रैलोक्य सुद्धा त्याला स्वतःमध्येच दिसायला लागलं, मध्ये दिसायला लागलं. नाथ महाराज पुढे विचार करतात, ऐसा निष्ठेचा निज प्रताप, तेने तप झाले सफळ स्वरूप, सफळ रूप. ब्रह्मा झाला सत्य संकल्प, तपवक्त्याचे रूप दे कोनिया. आता ब्रह्मदेवाने
जो एवढा खटाटोप केला हा कशासाठी, की त्याच्या कानावर, ब्रह्मदेवाच्या कानावर, त्या जलराशीमध्ये कमळासनावर बसलेला असताना 2 शब्द ऐकू आले, 2 अक्षर ऐकू आले. काय? तप. 16वं आणि 21सावं व्यंजन ब्रह्मदेवाच्या कानावर ऐकू आलं, तप तप. परंतु हा तप उच्चार करणारा आहे कोण? हा अनंग शरीर रहित असणारा, परंतु वाणीच्या माध्यमातून वाणी तर ऐकायला आली परंतु शरीर दिसत नाही, असा तप शब्द उच्चारणारा कोण आहे? त्याचं रूप पाहावं एवढ्या करता हा तप तप शब्द आपल्याला कोणी आपला आप्त असणारा, हितैषी असणारा जो आहे त्यानेच कोणीतरी आपल्याला सांगितलेला आहे. तो गुरुपदेश मानून कमळासनावर आपण त्यांनी मागे जे विचार केला आता मघाशी तशा पद्धतीचं प्रांजळ अशा प्रकारचं तप त्यांनी केलं आणि त्या अशा निष्ठेनं केलेल्या तपाचा परिणाम की त्याच्या तपाला फळ आलं. हो, सोपं आहे. शेतीची मशागत पूर्ण केली, उन्हाळ्यामध्ये शेतीची मशागत पूर्ण केलेली आहे, पाऊस पडला, वापसा झाला, उत्तम प्रकारचं बीज पेरलं आणि पेरल्यानंतर त्याची पूर्णपणे मशागत, पेरल्यानंतर त्याचं संगोपन केलं, कुठपर्यंत वाढ झाड पीक जे आहे, रोपटे जे आहे पूर्ण वाढ झाली आणि पूर्ण वाढेपर्यंत खताच्या वेळेस खत टाकलं, पाण्याच्या वेळेस पाणी दिलं, निंदण्याच्या खुरपायच्या वेळेस खुरपायचं, पशुपक्ष्यांपासून, जनावरांपासून, गाई ढोरां गुरा ढोरांपासून त्याचं रक्षण केलं आणि आता रक्षण केल्यानंतर आता जर त्या झाडाची पूर्ण वाढ झालेली आहे, त्याला योग्य जीवनसत्व वेळेवर मिळालेले आहे आणि अशा वेळेस ते पूर्ण झाल्यानंतर आता त्याला फळं लागणार नाहीत का? सफळ झाल्याशिवाय राहील का? त्याप्रमाणे ब्रह्मदेवाचं तप यथासांग निष्ठेनं प्राप्त झालं आणि त्याचा प्रताप तेने तप झाले सफळ रूप. त्याला त्या तपाला, त्या फळाला काय तपाला काय मिळालं? फल मिळालं. काय फळ होतं? ब्रह्मदेवाचा संकल्प होता. काय संकल्प होता? ब्रह्म झाला सत्य संकल्प, तपवक्त्याचे रूप देखोनिया. त्याने मनामध्ये संकल्प केला होता तपाला बसताना की आपल्याला हे तप शब्द उच्चारणाऱ्याचं काय पाहायचं आहे? रूप काय आहे ते रूप पाहायचं आहे आणि त्या तपवक्त्याचं रूप पाहण्यासाठी तो सत्य संकल्प केलेला होता आणि तो जवळजवळ तो सिद्ध जावा एवढ्या करता ती वेळ येऊन ठेपलेली आहे. वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे. माळ्याने बाग चांगली पद्धतशीर सर्व व्यवस्थित सर्व वृक्षांचं पाण्याचं फळबाग सांभाळलेली आहे आणि त्यात वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे आणि वसंत ऋतूचं आगमन जाऊन कोकिळा सुद्धा आलेली आहे. मग कोकिळेला सांगावं लागेल का वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे? आपण कृपया पंचम आलापामध्ये गायनाला सुरुवात करा. सांगावं लागेल? नाही, झाडांना सांगावं लागेल वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे, तुम्ही फलफुडाने बहळा, लहळा लागू द्या फलफुडे. तुम्हाला सांगावं लागेल का? नाही. तसं तप ब्रह्मदेवाचं तप पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण झाल्यामुळे आता देवाला सुद्धा वाटलं की परमात्म्याला आता दर्शन द्यावं. या लागी सफळ दर्शन विरंचीचे जे तपाचरण, आचरला निजांगे जान ब्रह्म आपण नेमनिष्ठा. आपल्याला त्या परमात्म्याचं तपवक्त्याचं रूप पाहावं असा संकल्प मनामध्ये होता आणि याच्याकरता त्या सफळ दर्शन व्हावं याच्याकरता विरंची म्हणजे ब्रह्मदेवाने तपाचं आचरण केलं, तपाला सुरुवात केलेली आहे आणि ते तप त्याने निज अंगाने यथासांग त्याचा आचार केलेला आहे, तप पूर केलेला आहे आणि ब्रह्मा आपण नेमनिष्ठ, इंद्रियांना नेम लावून निष्ठेनं श्रद्धेनं विश्वासानं त्या नुसत्या वाणीवर विश्वास ठेवून ब्रह्मदेवाने तप केलेला आहे आणि फल काय? त्या तपाचे निज नेमेसी कष्ट, साधिले स्वनिष्ठे चोखट,
या लागी तो अति श्रेष्ठ झाला वरिष्ठ तपस्व्या माझी. त्यांनी काय केलेलं आहे? तपाचे निजनिष्ठे निजे नेमेसी कष्ट. तपाचा नेम जो केला त्याने कष्ट घेतले आणि त्या कष्टाने साधिले स्वनिष्ठे चोखट. स्वनिष्ठ म्हणजे त्याने आपलं चित्त जे आहे हे पूर्णपणे चोखट शुद्ध केलेलं आहे. मन पवित्र झालं, इंद्रिय पवित्र झाली, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय त्याची चोखट झालेली आहे आणि शुद्धता प्राप्त झालेली आहे. बाहेरी कर्मेशाळीला भीतरी ज्ञाने उजळीला. ज्ञानोबा जशी त्या पवित्रतेची व्याख्या सांगतात तसा बाहेर कर्मेंद्रियाच्या माध्यमातून कर्माच्या माध्यमातून पवित्र झालेला आहे आणि इंद्रियांना नेम लावून इंद्रिय शुद्ध झालेली आहे, मन पवित्र झालेला आहे. या लागी तो अतिश्रेष्ठ जहाला वरिष्ठ तपस्व्या माझी. आणि त्यामुळेच ब्रह्मदेव नाथ महाराज म्हणतात अतिश्रेष्ठ बनले. कोणात श्रेष्ठ बनले? तपस्व्यां माझी. जेवढे तपस्वी होते त्या सर्व तपस्व्यामध्ये ब्रह्मदेव आता सर्वात मोठे तपस्वी, श्रेष्ठ अग्रगणी असे तपस्वी बनले. आणि आता त्या रूपाचा जो तप म्हणणारा जो वक्ता होता त्या वक्ताचं रूप पाहण्यासाठी ब्रह्मदेवाचा तो संकल्प होता आणि तो संकल्प सिद्धी करता तो तप शब्द उच्चारणारा तो जो वक्ता आहे तो परब्रह्म, त्या परब्रह्मालाच तो सत्य संकल्प स्वरूप दावण्यासाठी परमात्मा पुढे सरसावतोय. देव खावे तपवक्त्याचे रूप ऐसा ब्रह्म याचा पूर्व संकल्प. या लागी वैकुंठ पीठ दीप कृपाळू सत्य संकल्प स्वरूप दावी. वैकुंठ पीठाचा दीप असणारा परमात्मा, वैकुंठ पीठाधीश असणारा परमात्मा तो कृपाळू आहे. ऐसा कृपेचा सागर. नाथ महाराज तुकोबाराय म्हणतात हा कृपेचा सागर आहे. कैसा? संपूर्ण नाट पाहून घ्या. दास करी दासाचे पुण्य सहाय्य याचे वाढिले ठाईचे पाणी टाकोनिया धावे. ऐसा कृपेचा सागर. परमात्मा असा कृपेचा सागर आहे. परमात्मा तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू. परमात्मा दयावान आहे, कृपावान आहे. तुका म्हणे हात व कृपेचा सागर नामासाठी पार पावविल. हा परमात्मा कृपावंत किती दीन बहु आवडती. परमात्मा कृपाळू आहे, कृपेचा सागर आहे. आणि असा असणारा परमात्मा, वैकुंठ नायक असणारा परमात्मा, कृपेचा सागर असणारा, त्याने सत्य संकल्प, त्याचा ब्रह्मदेवाचा जो संकल्प आहे तो सत्य संकल्प होता. आणि जो सत्य संकल्प आहे तो सत्य संकल्प सत्य स्वरूप असणारा परमात्मा, त्या सत्य संकल्प करणाऱ्याचा तो संकल्प पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय सांगता सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. तुकोबाराय म्हणतात सर्व मनोरथ पूर्ण करतो. फक्त संकल्प कसा पाहिजे? सत्य पाहिजे. आणि ब्रह्मदेवाने त्या परमात्म्याला पाहण्याचा संकल्प केला होता, तो सत्य संकल्प केला. आणि तो संकल्प पुरवण्यासाठी ब्रह्मदेव म्हणतात वक्त्याचे देखावे तपर वक्त्याचे रूप ऐसा ब्रह्मयाचा पूर्वसंकल्प. त्याचा संकल्प होता आणि तो संकल्प पूर्ण करण्याकरता भगवान त्याला रूप पाहण्यासाठी दाखवतात. पण गंमत अशी आहे या कारण तपामध्ये हे सामर्थ्य आहे. तपामध्ये जे असाध्य असणार म्हणजे प्राप्त होण्यासाठी फार मोठं दुस्तर आहे, असं दुस्तर सुद्धा प्राप्त करून देण्याचा सामर्थ्य फक्त या तप या साधनेमध्ये आहे. भगवान स्वयंभू म्हणून मनुस्मृतीमध्ये असा विचार केला यद्दुस्तरम यद्दुरापम यद्दुरा दुर्गश्च दुष्करम तत्सर्वं तपसा साध्यम तपेहि दुरतिक्रमम् तपोमूलं हि विदं सर्वं
दैवं मानुषकं सुखं तपोमभ्यमध्यं बुधैः प्रोक्तै तपोन्तपविदर्दर्शिभिः. तर सांगतात मनु भगवान म्हणून सांगतात यद्दुस्तरम यद्दुरापम, जे दुस्तर आहे, जे दुस्तर आहे, जे दुष्कर आहे, जे प्राप्त होण्यासाठी सुद्धा अतिशय कठीण आहे, जे जे दुस्तर आणि प्राप्त होण्यासाठी कठीण आहे म्हणून सांगतात तत् सर्वं तपसा साध्यम, ते सर्व कशाने? तपसा साध्यम, तपाने सिद्धी होते. तपेही दुरतिक्रमम, त्या तपानेच त्याची प्राप्ती होते, त्यानेच त्याचा प्राप्ती होते. कारण तत्सर्वं तपसा साध्यम, जरी दुष्कर असलं मिळायला, दुराप असलं तरी सुद्धा ते आपल्याला तपानेच प्राप्त होते. तपोमूलम हि मिदं सर्वं दैवं मानुषकं सुखम, तपाच्या प्राप्तीने, तपातूनच माणसाला, देवांना आणि मनुष्यांना सुद्धा जे सुख आहे असे मानुष्य सुख, दैवी सुख, देवांना जे सुख उपभोगायला मिळतं ते सुख, आणि मनुष्याला जे सुख मिळतं ते सुख, आणि अशा प्रकारचे सर्व प्रकारचं जे सुख आहे ते सुखाची प्राप्ती होण्याचं साधन फक्त एकमेव काय आहे? तप आहे. आता मनुष्याच्या सुखाचा विचार केला तर मनुष्याचं सुख म्हणजे काय आपण समजतो ते. आता त्या तैतरीय उपनिषदामध्ये सुखाची मीमांसा आलेली आहे, सुख मीमांसा, आनंद मीमांसा म्हणून. त्याच्यात मानुषानंद सांगितलेला आहे. मी सर्व विषय सांगणार नाही, आपण मुळामध्ये तैतरीय उपनिषदामध्ये त्याचा विचार पहा. मानुषानंद सांगितलेला आहे. मनुष्याकडे तारुण्य असावं, इंद्रिय पाटव्य असावं, मनुष्याकडे संपत्ती असावी, मनुष्याकडे सत्ता असावी, मनुष्याकडे विद्वत्ता असावी, मनुष्य सर्वच दृष्टीने सुदृढ आहे आणि त्याच्या आज्ञेत सर्वच सर्वांत सार्वभौमत्व राज्य ज्याच्याकडे आहे त्याला एष मानुषानंद हा, अशा प्रकारचा विचार, मानुषानंदाचा विचार उपनिषदामध्ये केला. आणि तो मानुष्याचा आनंद आपण काय पाहतो? आपण असं समजतो की 10/10 आणि त्यातच राहा, त्यातच सुख मानत राहा, यातच आपण सुख मानतो. परंतु याच्या पलीकडे मानुषानंदाचं तेही सुद्धा आपल्याला पूर्ण कशानं, सार्वभौमत्व कशानं मिळते? तपाने. या तप साधनेनं आपल्याला ते मिळताच येते. देवलोकांचा आनंद जो आहे, देवाचा आनंद, इंद्राचा आनंद, बृहस्पतीचा आनंद, सर्वांच्यावर आनंद सांगितला तो वैराग्यवंताचा, वैराग्यवान पुरुषाचा आनंद सांगितला, साधू पुरुषाचा. त्या वैराग्यवान पुरुषाच्या पलीकडे भक्तिशास्त्र भक्तीचा आनंद सांगते. आणि तो आनंद आपल्याला कशानं प्राप्त होत असेल तर तपानेच जीवनामध्ये प्राप्त होतं, असा विचार याच्यामध्ये पुराणामध्ये सुद्धा असा विचार आलेला आहे. तपसा मनसा शुद्धी तपरत्र तपसा सुखम तपसा लभ्यते कीर्ती किं वक्षे तपसा फलम. पुराणामध्ये असा विचार आला. आता अंतकरणाची शुद्धी, तपसा मनसा शुद्धी, तपाने मनाची शुद्धी होते. परत्र तपसा सुखम, सुख मिळतं. परत्रामध्ये कीर्ती आहे, तपसा लभ्यते कीर्ती, तपानेच कीर्ती वाढते आणि सर्व ही कीर्ती ही सर्व तपानेच प्राप्त होणारी आहे, असा पुराणामध्ये सर्व विचार आहे. म्हणजे अंतकरण शुद्धी करायची असेल, मन शुद्धी करायची असेल, त्याला काय माध्यम आहे? साधन तपच आहे. तुम्हाला जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तरी माध्यम तपच आहे. आणि तुम्हाला जगात जर कीर्ती वाढवायची असेल तर कीर्ती सुद्धा वाढते कशाने? तर तपानेच मिळते, असा पुराणातला विचार आहे, पुराणामध्ये सांगितलेला आहे. पण गंमत अशी आहे, या काळामध्ये काही लोक पुराणाला मानायलाच तयार नाही. काही लोक पुराण मानतच नाही बुवा. ती म्हणतात पुराणातली वांगे पुराणात. या मूर्खांची, यांच्या बुद्धीची, माफ करा थोडा शब्द तोंडात येत होता, आवरला मी तो, यांच्या बुद्धीची क्यू येते, क्यू. यांच्या बुद्धीची प्रगल्भता पाहिली तर एवढी आहे. तीच बुद्धी जर संत वाङ्मयामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणाचा विचार करण्यामध्ये जर घालवली ना तर यांना मोक्ष घरी बसल्या बसल्या मिळेल.
परंतु हे लोक पुराणाच्या ज्याचा विचार करायला पाहिजे त्याचा विचार करत नाही. आणि हे लोक म्हणतात पुराण म्हणजे काय, यांच्या बापांनी लिहिलेले आहेत. पुराण म्हणतात कोणीतरी एका ब्राह्मणांनी आपलं पोट भरण्यासाठी लिहिलेलं आहे. अरे तुम्हाला घरच्या बायकोचं तोंड पाहणं सुटत नाही, साधा चहा तुमच्याच्याने सुटत नाही, आणि तुम्ही ब्राह्मण द्वेष्टी एवढे. अरे ब्राह्मणापासून तर सृष्टी निर्माण झालेली आहे, त्या ब्राह्मणांचा द्वेष करतात आणि म्हणतात ब्राह्मणांनी. अरे पुराण व्यास महर्षींनी लिहिलेली आहे. 18ची 18 पुराणे व्यास महर्षींनी लिहिलेली आहे. आणि त्यांनी पुराणं म्हणजे काय, भाजी भाकरी तुमच्यासारख्या पाव बटर खाऊन की लिहिलेली आहे काय? शाळे कॉलेजेसचे पुस्तक, यांचा शाळे कॉलेजच्या पुस्तकांवर विश्वास आहे. बुद्धिजीवी लोकांनी लिहिलेल्या, दोषरहित बुद्धी ज्याची आहे, विषयाचं सेवन करणाऱ्या लोकांनी लिहिलेल्या पुस्तकावर या मूर्खांचा विश्वास आहे. परंतु संतांनी ज्यांनी जीवनाची स्वतःच्या शरीराचा विचार केला नाही, स्वतःच्या संसाराचा विचार केला नाही, सर्वस्वाचा त्याग केला, तप मन शुद्ध केलं, बुद्धी शुद्ध केली, इंद्रिय ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय शुद्ध केली, आणि त्यातून ज्यांनी पुराण लिहिले. ज्ञानोबारा वेडे आहेत, पुराणावर विश्वास ठेवतात. तुकोबारा वेडे आहे, या महाराष्ट्रात जन्माला येऊन पुराण फुकट आहे, बास्कड कठ आहे म्हणतात. आणि यांनी लिहिलेल्या कविता, यांनी लिहिलेले लेख हे खरे आहेत. ज्यांनी अनुभव घेऊन लोकांच्या कल्याणाकरता जे शास्त्र लिहिलं, तुमच्या आमच्या बुद्धीच्या आवाक्यात यावं म्हणून पूर्वी घडून गेलेला इतिहास हा खरा इतिहास, तो इतिहास आपल्यासमोर उदाहरणं म्हणून दिला. तो तुम्ही खोटा ठरवताय. हा कलीचा महिमा आहे. कलीमध्ये पुराणाविषयीचा फार मोठं दुःख वाटतं या लोकांविषयीचं. यांचा तुकोबारांनी फार मोठा एक क्यू केली बरं. तुकोबारा म्हणतात, पाहिली पुराणे धांडोळीली दरुशने. तुकोबारांनी पुराणाचा अभ्यास केला. तुकोबारांपेक्षा शहाणे झाले का हे? शाळा कॉलेजांची पुस्तकं, त्या अलीकडच्या लेखकांचे पुस्तकं ते यांना मान्य आहे. आणि ज्यांनी स्वानुभव घेऊन आपल्या कल्याणाकरता जे लिहिलं त्या म्हणता भास्कड कथा आहे. तुमच्या कविता तरी कशाला मानायच्या रे? तुमच्या लेखांना तरी आम्ही कशाला मानायचं? तुम्हाला मानायचं नका मानू, पण कमीत कमी निंदा करू नका. माय आपली आई आहे, त्या आईला आई नाही म्हटलं तर एकदा दोष लागणार नाही, पण आईची निंदा केली, आई म्हणणार नाही म्हणून निंदा जर केली तर त्याचे परिणाम तुम्हाला घ्यावेच लागतील. तुमच्या आईबाप नाही म्हणण्यानं आईबापाचं अस्तित्व नाहीच होत नाही. मग आंधळ्यांनी किती सूर्य नाही म्हटला, सूर्यप्रकाश देतच नाही आणि सूर्य उजेड देतच नाही, फुकट आहे सर्व. कोण मानेल? फक्त आंधळेच मानतील, डोळस माणसं त्याला मानणार नाही. तुकोबाराय सांगतात की बाबा, नाही पुराणाची प्रीती, कलियुगाचं महात्म्य सांगत असताना नाही पुराणांची प्रीती, ठाई ठाई पंचायती. या कलियुगामध्ये झालं पुराणाविषयीची प्रेम लोकांच्या याच्यात राहिलं नाही. काय तुकोबारायांचे शब्द आहे, वेदशास्त्र ग्वाही वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण, तयाचे वदन नाव लोका. शहाण्या माणसानं वेदशास्त्र पुराणाचं प्रामाण्य जर त्याला मान्य नसेल तर त्याचं तोंड अमंगळ आहे, त्याचं तोंड सुद्धा पाहू नये. वाङ्मय वाचणं तर दूर आहे. का तार्किकाचा अंग आपणा पारिसे, या का आपणा पारिखे. तुकोबारांतात माजिऱ्या सारिखे वाई चाळे. याला एकच कारण आहे, तार्किकता. तार्किकतेवर फक्त तर्काने विचार करणारी आहे. आधार नाही. तुमच्या तर्काला आधार पाहिजे ना, तुमच्या बोलण्याला काहीतरी आधार असला तर आहे. परंतु हे पुराण मानत नाही का, यांचं बोलणं मानावं, यांनी लिहिलेलं आपण लोकांनी मानावं, आणि ज्या संतांनी पुराणांनी सांगितलेलं ते मानू नये म्हणतात. कारण याचा कारण आहे, माजिऱ्याचे सारिखे वाईचाळे. यांना म्हणजे पोचट असा अहंकार आलेला आहे. स्वतःच्या बुद्धीचा पोचट असा अहंकार, स्वतःच्या बुद्धीचा अहंकार आहे. आणि त्याच्यामुळे पुराणांना सुद्धा नाथ महाराज दृष्टांत देतात. माता निंदी तया दोष तो आधार, भंगले खापर याचे नावे.
त्याचं खापर त्याचं शरीर भंगल समजमायचे भंगले खापर याची नावे माता निंदी तया कोपे कोठे आधार. त्याला जो आईलाच जर आई म्हणत नसेल, आईवरच जर रागवत असेल, तर याचं कल्याण कोण करणार आहे? अरे जैसी तैसी माय बरी मानल्या त्या माना येरी. पुराणांनी आपल्या हिताचा विचार केला, म्हणून त्या पुराणाचा विचार करा. तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आडराणे झाली चाली तयाची ती बोली मिठे विन. त्याचं जे बोलणं आहे ना, भाजी सुंदर केली, खूप सुंदर, भरपूर तेल आहे, मसाला आहे, सर्वच पद्धतशीर आहे, स्वयंपाक तयार झाला, बसा बसा, पानं वाढले, कुंडलिकावर देव घास घेता तर सर्वांचे तोंड फिरले. बरं पानावर वाढलं नाही काय? मीठच नाही तर त्या भाजीला चव येणार आहे. तसं यांच्या याच्यामध्ये आड रानाने चालणारे, बुद्धीला दुसरीकडे नेणारे आधारच नाही ना हो. निराधार चालत राहिले तर त्याला बरं का विश्वास नाही? यांचा पुराणावर विश्वास का नाही याचा विचार सुद्धा तुकोबरायांनी सांगितला. यांचे तत्वज्ञान काय माहिती आहे का? यांची भावना, यांचे बुद्धीची कुवत काय आहे? ती बुद्धीची कुवत तुकोबराय सांगतात. जीवतोची देव भोजन ते भक्ती मरणतेची मुक्ती पाखांड्यासी. यांना जीव जो आहे, यांना स्वतःच्या जीवाला तोच देव आहे म्हणतात. आणि भोजन ते भक्ती काय? भोजन करणे बस एवढीच भक्ती आहे, दुसरं थोटांड आहे म्हणतात. कायदे करायला निघाले हे एवढे शहाणे आहेत. कारण याच्या व्यतिरिक्त यांचं भक्ती जाऊ शकत नाही. पिंडाचे तुकोबराय तर स्पष्ट सांगतात, पिंडाच्या पोषके नागविले जन लटिके पुराण वेद केले. स्वतःच्या देहाचं पोषण करणे एवढ्यातच बुद्धी गुंतून गेली, याच्या देहाच्या व्यतिरिक्त दुसरा विचार करूच शकत नाही. आणि त्यांनी पुराणाला स्वतःच्या पिंडाच्या पोषणाकरता त्यांनी वेदाला, शास्त्राला, पुराणाला खोटे ठरतात. कारण यांचा आदर फक्त देहावर आहे आणि देहावर आदर असल्यामुळे, देहाच्या आदरामुळेच हे काय करतात, याचा शास्त्राचा पुराणाचा अव्हेर करतात. आणि त्यामुळे मनाला तैसा करीती विचार, मनाला तैसा करीती विचार म्हणती संसार नाही पुन्हा पुनर्जन्म मानत नाही. हे शास्त्राने पुनर्जन्म मानला, हे पुराणांनी सांगितला नाही म्हणतात. म्हणजे यांच्या मनाला आलं ते विचार सत्य आहे आणि पुराणांनी सांगितलं ते खोटं आहे. परंतु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे पाठी एवढं जरी आता केलं तर आज तुमच्या मनाला तात्पुरतं बरं वाटेल, 4 लोक मानतील. परंतु वैकुंठवासी गुरुवर यादव महाराज सांगायचे, किती मूर्खांनी मानलं म्हणजे एक शहाणा होतो. हो, किती शून्य अधिक किती शून्य म्हणजे 1 होईल. किती बुद्धिजीवी म्हणजे एक निष्ठावान आत्मानुभवी होईल. पुराण हे आत्मानुभवातून लिहिलेले आहे, स्वानुभवातून सर्वस्वाचा त्याग करून लोकहिता करताय. अरे तुमचे लेख, तुमच्या कविता ह्या स्वप्रसिद्धीसाठी आहे, स्वार्थासाठी आहे. आणि बुद्धीला आधार पाहिजे, मनाला आधार पाहिजे. ते मन तुमचं चाललेलं आहे आणि चढलेलं असल्यामुळे त्या मनातून तुम्ही याच्यामध्ये वेदशास्त्र पुराणाचा विचार करतात. शेवटी तुकोबराय किव येऊन सांगतात की बाबा असं करू नका. कारण तुका म्हणे पाठी उठती यमदंड पाप पुण्य लंड न विचारती. पाप पुण्याचा सुद्धा विचार हे करत नाही. पुराणाचा अव्हेर करतात, पुराणाची निंदा करतात, पुराण मानत नाही, पुनर्जन्म मानत नाही, पाप पुण्य मानत नाही. आणि दुसरे हे म्हणतात ब्राह्मणांनी केलेलं आहे. म्हणजे यांचे विचार सत्य आहे आणि ज्यांची शुद्ध बुद्धी आहे त्यांचे विचार खोटे आहे. बरबटलेले विचार असे मलिन बुद्धीचे लोक स्वतःला शहाणे समजतात. याचा काय? यांना बुद्धीची घमेंड आहे, स्वतःच्या बुद्धीची घमेंड आहे. पण लक्षात ठेवा,
स्वतःच्या बुद्धीवर स्वतःच्या मनावर एवढा विश्वास ठेवू नका, कारण त्या बुद्धीला जोपर्यंत सत्संगती मिळत नाही, सत्य स्वीकारण्याचं सामर्थ्य ठेवा. आणि सत्य तेव्हा स्वीकारता येईल ज्यावेळेस तुमच्यावर सत्याचे संस्कार असतील, सत्संस्कार असेल, सज्जनांची संगती असेल आणि सत्शास्त्राचं श्रवण असेल, चिंतन असेल, तरच तुमची बुद्धी तुम्हाला अंतकाळाला सुख देऊ शकेल. आणि स्वतःच्या बुद्धीने जर ह्या संसार तुम्ही जर सुख मिळवण्याचा प्रयत्न केला, एक स्वयंबुद्धीचे ठाई तरले बुडाले तयाची सेच नाही. जे स्वयंबुद्धीच्या जोडावर जर आपल्याला सुख मिळवण्याचा प्रयत्न करतील तर स्वप्नात सुद्धा सुखाची अपेक्षा करू नका. तुम्हाला स्वयंबुद्धीनं संसार सुख मिळता येत नाही. आनंद आपल्याला शास्त्राच्या, पुराणाच्या, वेदाच्याच माध्यमातून आपल्याला मिळवता येईल. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबा एवढं जे बोललो हे नुसतं बोलून टीका करण्यासाठी नाही, प्रतिकात्मक तुम्ही आमच्यावर टीका केल्या. मला खात्री आहे की काही लोक माझ्या वक्तव्यावर ऑनलाईनवर ऐकणारे काही ज्यांना हा विषय पटला नाही याच्यावर प्रतिक्रियासुद्धा देतील. परंतु त्यांना तुकोबारायांच्या भाषेत एक विनंती करेल, आमचं बोलणं हे नाही, विश्वास पहा. कोणी सांगते म्हणून तुम्ही हे करू नका, विश्वास का अनुभव घ्या, अनुभव घ्या त्याचा. आणि अनुभव आल्यानंतर जर खोटं वाटलं तर मग खोटं म्हणा. कोणाच्या म्हणण्यावरून आणि कोणाच्या सांगण्यावरून खोटं म्हणून खोटं मानू नका, सत्य म्हणून सत्य मानू नका. परंतु काही अंशामध्ये संतांना, शास्त्रांवर, पुराणावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. म्हणून तुकोबारायांचा क्षण एक मन स्थिर करोनी, सावध होई डोळे उघडोनी, पाहे वेद बोलिले पुराणी, तुका विनवनी करीत असे. तुकोबारायांचा बाबा एक क्षणभर संध्याकाळी झोपताना तुम्ही तुमच्या मनाला विचारा, आपण जी करतोय ते कितपत योग्य आहे. क्षण एक मन स्थिर करून क्षणभर स्थिर करा मनाला आणि खरं आपल्या आराध्याचं स्मरण करा, आपल्या श्रीगुरूंचं स्मरण करा. आणि स्मरण करून एकदा त्या मनाला विचारा, आपण ज्या दृष्टीने ज्या मार्गाने जातोय ते विचार योग्य आहेत का, अयोग्य आहेत का, असा विचार करा. आणि सावध व्हा, डोळे उघडून पहा आणि वेदात काय बोललेलं आहे, पुराणात काय बोललेलं आहे याचा विचार करा. आपलं म्हणणं खरं आहे का पुराणाचं म्हणणं खरं आहे, वेदाचं म्हणणं खरं आहे, हा जरा स्वतःच्या मनाला स्थिर करून अनुभव घ्या, डोळे उघडून पहा, हेच विनंती करतो. आणि हे जर जमलं नाही तर 184 न चुके फेरा. जो पुनर्जन्म तुम्ही मानत नाही ना, तो पुनर्जन्म तुमच्या मानगुटीवर बसलेला राहील आणि पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला अधम योनीला जावं लागेल. याचा म्हणून शास्त्रावर विश्वासा, पुराण करा. मी कशासाठी बोललो, मी पुराणाचा पुरावा दिला. आणि काही लोकांना पुराण मानत नाही, कारण माझी चिंतन ऐकणारी बरीचशी मंडळी माझ्याशी याच्यामध्ये असणारी पुराण न मानणारी आहे. आणि म्हणून त्याकरता मुद्दाम मी हा बोललो. त्यांची यावर टीका करण्याचा माझा भाव नाही, परंतु होणारा जीवनातला भावी अपघात आहे, तो अपघात त्यांचा टळावा ही आईसाहेबांची इच्छा आहे. म्हणून ती माऊली श्रीगुरू माझ्या मुखातून हे मला माध्यम करून बोलवत आहेत, बाबांनो जीवनामध्ये असा अपघात जीवनामध्ये करून घेऊ नका. स्वतःच्या बुद्धीवर, बुद्धिजीवी लोकांच्या विचारावर एवढाही विश्वास ठेवू नका. पुराणांचा अनुभव घ्या आणि त्या अनुभवातून पुराणाने काय सांगितलं, अंतकरण शुद्धीसाठी तुम्हाला तप करावं लागेल. अंतकरण शुद्धीने, तपाने अंतकरण शुद्धी होते, तपाने पारलौकिक सुख मिळतं, तपानेच आपल्या जीवनामध्ये, जगतामध्ये काय होते, कीर्ती होते, यश जीवनामध्ये प्राप्त होतं. आणि म्हणून आपण मागे विचार केला, ते तपस्वियाचे निजधन, चतुश्लोकी भागवतामध्ये आपण विस्ताराने विचार केला याचा. हे तपस्वियाचे निजधन, या लागी ते तपोधन. त्यांच्याकडं जे धन आहे, तपस्वियांकडं तपाचंच धन आहे. आणि म्हणून
मग याच्यासाठी तप जे करणं आहे, याच्या तप म्हणजेच मन एकाग्र करणे, हे एकच प्रकारचं श्रेष्ठ अशा प्रकारचं तप महाभारतकार सुद्धा सांगतात. मनस्येन्द्रियाणाम एकाग्र्यम परमम तपः. मन आणि चित्त हे स्थिर करणे, एकाग्र करणे हेच एक प्रकारचं श्रेष्ठ तप आहे. आणि या तपातूनच काय होतं, सर्वच सर्व तप असं तप ब्रह्मदेवानी केलं. आणि या तपामुळे काय झालं, या लागी सफळ दर्शन, त्याला दर्शन, परमात्म्याचं दर्शन व्हावं. आणि ते परमात्म्याला सुद्धा लाग देखावे तपवक्त्याचे, ऐसा ब्रह्मयाचा रूप, ऐसा ब्रह्मयाचा पूर्वसंकल्प, या लागी वैकुंठ पेटदीप, कृपाळू सत्य संकल्प दावी. त्या तपाचा मुळे अशा तप जर जीवनामध्ये झालं तर परमात्म्याचं दर्शन होते. तपिविण दैवत दिदल्याविण प्राप्ती, म्हणून त्यांनी तप केलं आणि त्या तपातून परमात्मा त्यांना प्राप्त झाला. परमात्म्याचं दर्शन व्हायला लागलं. परंतु एक गंमत आहे, ते आत्मज्ञान असं तप परमात्मा सत्य संकल्प असा पुरवून त्यांना आपलं स्वरूप दाखवण्याकरता तयार होतात. पण त्या स्वरूपाला दाखवून सुद्धा त्याचं ज्ञान पाहिजे ना हो, त्याचं ज्ञान पाहिजे. ओ या जगतामध्ये हवा आहे. या आता उदाहरणार्थ हे तार आहे, विजेचे तार, ह्या वायरी आहेत तिथं टाकलेल्या, यामध्ये वीज आहे की नाही, आहे. परंतु ते पाहण्यासाठी माध्यम लागते, ते पाहण्यासाठी बुद्धी पाहिजे. ज्याच्यामध्ये जे आहे, दुधात दह्यामध्ये लोणी आहे का नाही, दह्यामध्ये तूप आहे की नाही, आहे ना, दुधात तूप आहे, मग दिसते का, परंतु त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे बुद्धिजीवी शहाणे म्हणतात, आहे तर दाखवा. अरे पहा ना, आहेच ना, नाही कसं नाही, आहे म्हणून पाहावं लागते. ते पाहण्याची सुद्धा नजर लागते, त्याच्यासाठी प्रयत्न करतात. आयतं आपल्या बापानं ठेवलं का, आयतं तर काहीच भेटत नाही. प्रयत्न सांगतात. एक मनुष्य माझ्याजवळ 2 दिवस अगोदर बोलले भाऊ, ते म्हणले या पुराणांनी लोक आळसी केले, तुम्ही एवढंच पाहिलं का. आणि त्यांची उदाहरणं सुद्धा ठरलेली आहेत. पुराणांनी, साधू संतांनी, शास्त्रांनी समाजाला आळसी केलं नाही. प्रारब्धवाद मानला नाही, नुसता मानलाच नाही असं नाही, प्रारब्धवाद मानला. पण केव्हा मानला, प्रयत्न केल्यानंतरही जर फल मिळत नसेल तर मग प्रारब्धवाद आहे. पहिल्यांदा प्रयत्न सांगितले, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, पण यांना अर्ध्या हैकुंडावर नरदेव व्हायची सवय आहे, पिवळं व्हायची सवय आहे. अर्ध्या हैकुंडावर जरा चांगलं पूर्ण अंग पिवळं करा, पूर्ण अभ्यास करा संत वाङ्मयाचा. आमची आई लहानपणी म्हणायच्या, अर्धी भाकर घेऊन पाहू नको, पुरी भाकर घे अख्खी, त्यावर चटणी घे, तेल घे आणि मग जा. तसं आहे, अर्धी भाकर घेतली पळाले, भूक कशी का भागेल बाबा. सर्वांगाने अभ्यास करावा लागतो. संत साहित्याचा, पुराणाचा पूर्णांगाने अभ्यास करा, तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही. आणि आज जे आपण बोलतोय याचा विचार सुद्धा सर्व पुराणामध्ये याच्यामध्ये आलेला आहे. हे तप करायचं, याच्यातून ते तप करण्यासाठी त्याला नजर पाहिजे. आत्मदर्शन जरी परमात्म्याने सत्य स्वरूप जरी दाखवण्याचा प्रयत्न केला म्हटलं तरी त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला जावंच लागतं. ओ साधं आहे, अगदी सोपं सांगतो ना, सर्व सोपं आहे. आमचं सोडा, तुम्ही सांगा, तुम्हाला कोर्टात जर केस लढवायची असेल तर स्वतःच्यानं लढवता येते काय, शासनाचा तरी वकील घ्यावाच लागतो. स्वतः नाही लावला तर शासनाचा वकील, वकिलाशिवाय तुम्हाला केस लढवता येत नाही. बरं, रोग आहे, रोग शरीरामध्ये रोग झालेला आहे, तो रोग घालवायचा असेल तर घरच्या घरी जातो का, नाही, त्याला डॉक्टरकडे जावंच लागतं. औषध घ्यायचं असेल तर डॉक्टरच्या सल्ल्यानं घ्यावं लागतं. केस लढायची असेल कोर्टात तर ती वकिलाच्या सल्ल्याने लढावी लागते. आणि परमात्म दर्शन घ्यायचं असेल तर संताशिवाय, श्री गुरुशिवाय तुम्हाला कोणीच करून देऊ शकत नाही. स्वतःच्या बुद्धीने परमात्म दर्शन होऊ शकत नाही. आणि ते ज्ञान, तो दर्शन, ती चष्मा, ती दिव्य दृष्टी श्री गुरुशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, न होता स गुरु कृपा संपूर्ण, कदा न साधे आत्मज्ञान.
त्या गुरुत्वा लागी नारायण आपुले आपण स्वरूप दावी. त्याला आत्मदर्शन ब्रह्मदेवाचं तप पूर्ण झालेलं आहे, अंतकरण शुद्ध झालेलं आहे आणि त्याच्याकरता ते ज्ञान याच्याकडे दाखवण्यात कृपेनेच ज्ञान मिळते याचा विचार, गुरुकृपेनेच परमात्म्याचं दर्शन होते याचा विचार आपण उद्याच्या दिवशी पाहणार आहोत. आजची वेळ आपली संपलेली आहे म्हणून झालेली सेवा आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी श्री गुरूंच्या चरणी समर्पित करून ईश्वराचे जन करून आजच्या सेवेला आपण विसावत आहोत. गुरुकृपेने ज्ञान प्राप्त होऊन परमात्म्याचं दर्शन होतं या विषयाचा विचार आपण उद्याच्या दिवशी करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय. ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई जगत्र जननी मुक्ताबाई जगत्रे जननी मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई दासाठाव द्यावा पायी दासाठाव द्यावा पायी मुक्ताबाई 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय शक्ति ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जी महाराज की जय सद्गुरु मुकुंद महाराज की जय सद्गुरु सखाराम महाराज की संतन की सोमेश्वर ईश्वर भगवान की जय।